खूप सारे विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की कॉलेजला आल्याच्या नंतर कोणती स्कीम स्कॉलरशिप भेटतात, हे खूप सारे विद्यार्थ्यांचे डाऊट आहे. जर तुम्ही आता कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला स्कॉलरशिप अप्लाय करावं लागते. तुमचं ट्युशन फी असेल, तुम्ही जर कोणत्या पण कॅटेगरीचे असो, ओपन, EWS, OBC, ST, VJNT, एनी कास्ट, कोणत्या पण कास्ट असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपचा MHA-DBTवर फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला जी कास्टमधले कन्सेशन मिळलं जातं त्यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप भरावीच लागते. तर कोणती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली पाहिजे, कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट केलं पाहिजे, कोणती स्कीम सिलेक्ट केली पाहिजे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिलं Google केल्याच्या नंतर MHA-DBT असं सर्च केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही फर्स्ट साईटवर जर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर ते स्कीम असं दिसणार आहे. त्याच्यामध्ये एक असणार आहे डिपार्टमेंट कोणतं सिलेक्ट करायचं, त्यानंतर स्कीम कोणती सिलेक्ट करायची. तर ते सर्व बघणार आहोत. तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधले असाल तर कोणती स्कीम आणि कोणतं डिपार्टमेंट तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. तर तुम्ही VJNT, OBC किंवा SBC या कॅटेगरी मधून असाल तर तुम्ही डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे VJNT, OBC आणि SBC. त्याच्यामध्ये एक नवीन कॅटेगरी सुद्धा ऍड आहे SBC. त्यासाठी जे काही विद्यार्थी आहे, काही विद्यार्थी जे SEBC मध्ये येतात त्यांच्यासाठी एक्स्ट्रा दुसरी पण एक साईड आहे. याच्यामध्ये तुम्ही अप्लाय नाही केलं त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल असता, याच्यामध्ये इलिजिबल नसेल तर याच्यामध्ये आहे VJNT, OBC आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट आहे. याच्यामध्ये या सर्व कॅटेगरी येतात. ती कॅटेगरी डिपार्टमेंट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला कोणती स्कीम सिलेक्ट करायची आहे. जर तुमचं इन्कम ही पूर्ण 8 लाखाच्या तुमचं इन्कम हे 1.5 लाखाच्या खाली असेल, म्हणजे इन्कम म्हणजे कोणतं इन्कम, जे तुम्ही तहसील मधून किंवा कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून जर तुम्ही तिथून इन्कम सर्टिफिकेट जर काढलं त्याच्यामध्ये तुमचं इन्कम 1.5 लाखच्या खाली असलं पाहिजे, म्हणजे 1.5 लाखाच्या खाली असलं पाहिजे. त्याच्या खाली असेल तर तुम्ही पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हे सिलेक्ट करू शकता. हे कोणासाठी? VJNT, OBC, SBC साठी. जर तुमचं इन्कम हे 1.5 लाखाच्या वरती आणि 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं ट्युशन फी अँड एक्झाम फीज टू VJNT, SBC, OBC स्टुडंटसाठी हे सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये एवढं तुमचं इन्कम हे 1.5 लाखाच्या वर असेल तर ही स्कीम अप्लाय निवडायची आहे. आणि जर तुमचं 1.5 लाखाच्या खाली इन्कम असेल तर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप हे सिलेक्ट करायचं आहे. हे झालं VJNT, OBC आणि SBC विद्यार्थ्यांसाठी. तुम्ही जर ST कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला ट्रिबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये पण असं आहे की तुमचं इन्कम हे 2.5 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्कीम निवडायची आहे. त्यानंतर त्याच्या 2.5 लाखाच्या पुढे असेल तर तुम्हाला व्हॅकेशनल एज्युकेशन फी हे ही स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ओके. त्यानंतर तुम्ही SC कॅटेगरी मधून असाल, हे फक्त MHA-DBT वेबसाईट वरती तुम्हाला हे सर्व दिसणार आहे. कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे, कोणती स्कीम सिलेक्ट करायचं आहे. अदर म्हणजे जसं तुम्हाला हॉस्टेलसाठी लागत असेल तर जे SC कॅटेगरीचे विद्यार्थी आहे, SC ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलचे पैसे MHA-DBT या वेबसाईटवर मिळत नाही त्यांच्यासाठी दुसऱ्या स्कीम असतात, दुसऱ्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करावं लागतं. हे फक्त कॉलेजच्या जी फीस कमी होते तुमची, जी 50% माफ असते EBC, EWS विद्यार्थ्यांना, OBC विद्यार्थ्यांना, VJNTच्या विद्यार्थ्यांना, आणि जे SC आणि ST साठी त्यांना फक्त 2-2 हजार भरावं लागते. त्यांचे बाकीचे फीस पैसे कुठून येतात ते महाराष्ट्र सरकार त्यांना प्रोव्हाइड करत असतं, कॉलेजला डायरेक्ट देत असतं. ते तुम्हाला कॉलेजला द्यावं लागते, ते पैसे इथून येणार आहे. तर तुम्ही ही स्कीमला अप्लाय केलं नाही तर तुम्हाला पूर्ण फी भरावी लागते ओपनची. ओके. तुम्ही SC कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे, सोशल जस्टिस हे डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इन्कम आहे 2.5 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला, तुम्ही SC कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमचं इन्कम 2.5 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप. मध्येच आपण VJNT, OBC, SEBC सर्व कॅटेगरी, ST, SC या सर्व कॅटेगरीसाठी कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं, कोणत्या स्कीमा सिलेक्ट करायच्या या सर्व बघितलं. त्यानंतर बघणार आहोत की आपण ओपन कॅटेगरीसाठी कोणतंही डिपार्टमेंट सिलेक्ट केलं पाहिजे आणि जे मायनॉरिटी आहे ते कोणतं सिलेक्ट केलं पाहिजे. तर जर तुम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल, ओके, आणि जर EWS पण असाल तर तुम्हाला या 2 स्कॉलरशिप लागत असतात. ओके. तर ते बघू शकता आपण तुम्ही डिपार्टमेंटमध्ये MHA-DBTच्या ऑफिशियल वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायला सर्वात पहिलं, त्यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करावी लागतील, त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे प्रोसीड होत असतो. ओके. कोणती स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायचं त्याच्यामध्ये असतं राज्यश्री सेवा आणि पंजाबराव पण असणार आहे ओपन साठी फक्त. त्यासाठी सर्वात पहिलं तुम्हाला डिपार्टमेंट पण सिलेक्ट करायचं आहे. डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करताय, डिपार्टमेंट सिलेक्ट करा डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ओपन कॅटेगरीसाठी फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीसाठी, आणि तुम्ही EWS मधून असाल तरी पण तुम्ही या स्कीमचा फायदा घेऊ शकता. ओके. तुम्ही डिपार्टमेंट सिलेक्ट केलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ओपन कॅटेगरीसाठी, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 स्कीमा दिसणार आहे. त्याला स्कीम म्हणलं 2 स्कीम आहे. जर तुम्हाला पहिली स्कीम आहे राज्य छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती, ही कशासाठी असतात, तुम्हाला जे कॉलेजमध्ये तुमची ओपनची फीज असते त्याच्यामधून तुम्हाला 50% कन्सेशन मिळावं, EBC, EWS असं म्हणलं जातं, हीच ही स्कीम आहे.
राज्यश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप, याच्यामध्ये तुम्हाला 50% कन्सेशन दिलं जातं फी मध्ये. ओके, ही झाली कॉलेजसाठी. त्यानंतर तुम्हाला राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च, हे सर्व कसं तुम्ही भागलं पाहिजे, तर तुम्हाला त्यांनी एक स्कीम दिलेली आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना. ओके, याला DTA म्हणलं जातं. ओके, या स्कीम नुसार तुम्हाला वर्षाला 60,000 रुपये तुम्हाला राहण्याचा आणि खाण्याचा खर्च मिळणार आहे. 60,000 रुपये. हा महाडीबीटी ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ही स्कीम अप्लाय करायची आहे. ही फक्त ओपन कॅटेगरीतील EWC आणि EBC विद्यार्थ्यांनाच ही स्कॉलरशिप अप्लाय असते. ओके, त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ पण तयार केलेला आहे. तो आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता की स्कीमला अप्लाय कसं करायचं आहे, कुठे करायचं आहे, किती पैसे मिळतात, कोणते डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत, त्या सर्व गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी राहण्याचा खाण्याचा खर्च. त्याच्यानंतर येतात मायनॉरिटीचे विद्यार्थी. जे मायनॉरिटी मध्ये येतात, मायनॉरिटी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम आहे. कोणतं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं, त्यांनी सिलेक्ट करायचं मायनॉरिटी डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. ओके, हे डिपार्टमेंट त्यांनी सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांनी कोणती स्कीम सिलेक्ट करायची, त्याच्यामध्ये ही स्कीम दिसणार आहे तुम्हाला, स्कॉलरशिप फॉर द स्टुडंट ऑफ द मायनॉरिटी कम्युनिटीज प्रोसेसिंग इन हायर अँड प्रोफेशनल कोर्सेस मध्ये तुम्ही जर शिकत असाल तर तुम्हाला ही स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि हे डिपार्टमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ओके, आणि तुम्ही ह्या सर्व फॉर्म कुठे भरणार आहे, महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला हे सर्व फॉर्म भरायचे आहे. ओके, तुम्हाला कोणताही डाऊट असेल, फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही माझ्या या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमच्या टीमशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर आमचा ऑफिशियल नंबर आहे, याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे. आणि तुम्हाला फॉर्म बद्दल कोणताही डाऊट असेल, फॉर्म भरायचा असेल, कोणतेही डॉक्युमेंट बद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही याच्यावर नंबरवरती कॉल करू शकता. ओके ओके, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्यानेच काय होतं की आम्हाला पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनला पाहिजे हे क्लिअर होऊन जातं. ओके, थँक्यू.